नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। विधिमंडळ अधिवेशनात पुण्याच्या संदर्भातील 175 आणि 50 तारांकित प्रश्न मांडण्यात आले। आमदार दीप्ती चौधरी यांची पत्रकार परिषदेत माहिती। अचानक लागलेल्या आगीमुळे गुडलक चौकातील मुलींच्या वसतिगृहात झाली धावपळ। भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फोटोग्राफीचे 9 मे रोजी प्रसिद्ध अभिनेते आणि ख्यातिकीर्त छायाचित्रकार बोमन इराणी यांच्या हस्ते होणार उद्घाटन। ग्राहकांना फळ, भाज्या आणि धान्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शेतकी महाविद्यालयाच्या मैदानात धान्य आणि आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्र शासन कृषी आणि पणन विभाग तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या धान्य आणि आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाचे उद्घाटन कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी विकास देशमुख, कृषी आणि पणन विभागाचे सरव्यवस्थापक किशोर तोष्णीवाल, कृषी अधीक्षक रवींद्र भोसले आदी उपस्थित होते। अशा महोत्सवांमधून चांगले उत्पन्न मिळत असल्याने ग्राहकही शेतकऱ्यांना योग्य ती किंमत द्यायला तयार असतात। त्यामुळे शेतकऱ्यांची चांगला आणि गुणात्मक दर्जा असणारा माल अशा कार्यक्रमामधून उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ठरते। अशा महोत्सवांच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जात्मक उत्पन्न मिळत असल्याने ग्राहक सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद देतात। त्यामुळेच चांगल्या दर्जाचे उत्पन्न घेऊन त्यांचे पॅकिंग, मार्केटिंग आणि विक्री अशा माध्यमातून केल्यास शेतकऱ्यांना सुद्धा ते फायदेशीर ठरते। त्यामुळे अशा महोत्सवाला ठिकठिकाणचे शेतकरी आणि ग्राहक आवर्जून हजेरी लावतात। या महोत्सवात धान्य, आंबा, भाज्या आणि कडधान्यांचे 100 स्टॉल उभारले आहेत। त्याचबरोबर कलिंगड, अंजीर, ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ, हुलगा, बटाटाही विक्रीसाठी उपलब्ध आहे। हा महोत्सव 6 ते 8 मे पर्यंत चालू राहणार आहे। सोमवार पेठेतील 700 वर्षांपूर्वीच्या नागेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात 70 लाखांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बिडकर यांनी दिली। सोमवार पेठेत 700 वर्षे जुने श्री नागेश्वराचे मंदिर आहे। शहरातील सर्वात जुने मंदिर अशी या मंदिराची ओळख आहे। मंदिराची आणि आजूबाजूच्या परिसराची अवस्था अत्यंत बिकट झालेली असून अनेक ठिकाणी पडझड झाली आहे। या मंदिराचे सर्व अधिकार हे शासनाच्या पुरातत्व खात्याकडे आहेत। त्यामुळे गेल्या 4 वर्षापासून शासनाच्या पातळीवर सतत प्रयत्न करून पुरातत्व खात्याकडून या मंदिराच्या दुरुस्तीची परवानगी मिळालेली आहे। या कामासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात सुमारे 70 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। नागेश्वर मंदिर हे केवळ एक मंदिर नसून एक ऐतिहासिक स्थळ आहे। या मंदिराची पुनर्बांधणी करताना जुन्या पद्धतीचे बांधकाम करण्यात येणार असून या मंदिर परिसरात जी जुनी आणि पारंपरिक शिल्प गाडली गेली आहे ती पुन्हा खोदून त्याची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। मंदिर आणि आजूबाजूचा परिसर जतन करण्याच्या दृष्टीने हे काम केले जाणार असल्याचे बिडकर यांनी सांगितले। 3 टप्प्यात करण्यात येणाऱ्या या कामासाठी सर्वसाधारण 2.5 कोटी रुपये खर्च येणार असून यापूर्वी विश्राम बागवाडा, नानावाडा तसेच शहराचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम अशा पद्धतीने करण्यात आले आहे। ओसामा बिन लादेनचा उदो करणाऱ्या दिग्विजय सिंग यांच्या प्रतिमेला शिवसेनेच्या वतीने 7 लव्ह चौकात जोडेमारा आंदोलन करण्यात आले। कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा आदराने ओसामाजी उल्लेख करणारे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांच्या निषेधार्थ पुणे शहर शिवसेनेच्या वतीने शंकर शेठ रोडवरील 7 लव्ह चौकात निदर्शने करण्यात आली। दिग्विजय सिंग यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांना ओसामा भक्त श्रेष्ठ रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। शिवसेनेचे पालिका गटनेते श्याम देशपांडे, शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे, सदानंद शेट्टी, विभाग प्रमुख बाळा ओसवाल, संतोष भोतकर, राकेश अग्रवाल, हुजूर इनामदार, अतुल गोंदकर, महिला आघाडीच्या शहर संघटक राधिका हरिश्चंद्रे, नगरसेवक अशोक हरणावळ आदींसह अनेक शिवसैनिक या निदर्शनामध्ये सहभागी झाले होते। कुख्यात अतिरेकी ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने ठार मारले। त्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी लादेन
लादेनचा उल्लेख आदराने केला. त्यामुळे दिग्विजय सिंग यांच्या प्रतिमेस ओसामा भक्त श्रेष्ठ रत्न पुरस्कार देऊन त्या प्रतिमेला शिवसैनिकांनी जोडे मारले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामधील शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटे यांच्या हौतात्म्यावर शंका घेणारे वक्तव्य दिग्विजय सिंग यांनी करून त्यांचा अपमान केला होता. त्यामुळे दिग्विजय सिंग यांना पाकिस्तानमध्ये पाठवावे अशी मागणी करण्यात आली आहे. 1 मेच्या रात्री अमेरिकेवर 10 वर्षापूर्वी ज्यांनी हल्ला केला, वर्ल्ड ट्रेड सेंटर ज्यांनी मोडून टाकलं, अशा ओसामा बिन लादेनला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानात जाऊन त्याच्या घरातून उचलून आणला, त्याला मारून टाकलं. याचा आनंदोत्सव संपूर्ण जगातील जनता साजरी करत होती. संपूर्ण जगातील जनता ही आतंकवादाच्या विरोधामध्ये सातत्याने कोणतीही कृती केल्यास त्याला उचलून धरत असते. आणि अशा वेळेला आपल्याच देशामधील एक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंग एक चुकीचं वक्तव्य करून हिंदुस्थानातल्या संपूर्ण इस्लामिक बंधूंना आणि मुस्लिम बांधवांना चुकीच्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. बराक ओबामा यांनी ओसामा बिन लादेनला समुद्रामध्ये का पुरला? अरे त्यांनी समुद्रात पुरू नाहीतर त्याचं दफन करू, तुला काय घेणे? जो आतंकवादी आहे त्या आतंकवाद्याला कोणतीही जात धर्म नसतो. तो हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, शीख असो, तो शेवटी आतंकवादी असतो. त्यामुळे आतंकवाद्याला कुठल्या तरी धर्माच्या जोखडामध्ये बांधायचं आणि त्या धर्मियांना खुश करण्याचा प्रयत्न करायचा ही अत्यंत निंदनीय बाब या ठिकाणी दिग्विजय सिंगाच्या माध्यमातून होतीये. संपूर्ण देशामध्ये काँग्रेसचं पतन होत असताना आणि हिंदुस्थानमधील तमाम मुस्लिम बांधव हे राष्ट्रीय मुख्य प्रवाहामध्ये येत असताना आपलाही देश हा आतंकवादाच्या विरोधामध्ये लढाई लढत असताना दिग्विजय सिंगांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे आपण जी लढाई दहशतवादाच्या विरोधामध्ये लढतोय ती लढाई कुठेतरी खच्ची करण्याचा प्रयत्न केल्यासारखं आहे. आणि संपूर्ण जग आज पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून ठरवण्याच्या मनस्थितीमध्ये असताना असं वक्तव्य हिंदुस्थानातल्या एका जबाबदार पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी करणं म्हणजे कुठेतरी पाकिस्तानची चमचीगिरी केल्यासारखं होईल. मी दिग्विजय सिंगला आजच्या दिवशी एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी पुन्हा जर असं वक्तव्य केलं तर त्यांना महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक फिरू देणार नाहीत. आणि असंच वक्तव्य करत ते जर दिल्लीत बसले तर आम्ही दिल्लीत जाऊन त्यांना बडवल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस पक्षाने त्यांना हाकलून दिलं पाहिजे. संपूर्ण मादाम कामा, ॲलन ह्यूम, महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासारख्या मोठमोठ्या दिग्गजांनी ज्या काँग्रेसचं नेतृत्व केलं त्या काँग्रेस पक्षाचं नाव त्यांच्या अशा बालिश आणि धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण कराया वक्तव्यांमुळे निर्माण झालेले. त्यामुळे दिग्विजय सिंगावर कारवाई ही काँग्रेसनी केलीच पाहिजे असं माझं मत आहे. एक आई, डॉक्टर आणि वलयांकित व्यक्तिमत्व असलेल्या आदिती गोवित्रीकर यांच्याकडून आदर्श माता होण्यामागचे रहस्य ऐकण्याची संधी पुण्यातील मातांना उपलब्ध करून देण्यात आली. हगीजच्या वतीने मातृत्व दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मातृत्व दिन आईने आपल्या मुलांबरोबर मोठ्या उत्साहात साजरा करावा हा या एकदिवसीय उपक्रमाचा उद्देश होता. सकाळी योगासनाने दिवसाची सुरुवात झाली. नुकतीच पावलं टाकायला शिकलेल्या मुलांबरोबर आयांनी योगासने केली. सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामाचे काय महत्त्व आहे याची माहिती या निमित्ताने करून देण्यात आली. या प्रसंगी बोलताना आदिती गोवित्रीकर यांनी सांगितले की मातृत्व हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा मान आहे. काम करून घर सांभाळणे ही सोपी गोष्ट नाही. घरातील जबाबदारी आणि कार्यालयातील काम याचा समतोल साधत मुलांना वाढवताना मला आलेले अनुभव आपल्याला सांगण्यासाठी मी येथे आली असल्याचं गोवित्रीकर यांनी सांगितलं. मुलांची वाढ करताना आराम आणि आरोग्य या 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत असा सल्लाही गोवित्रीकर यांनी यावेळी दिला. लहान मुलांच्या लंगोट उत्पादनात जगभरात आघाडीवर असलेल्या हगीज ब्रँडने आता पॅन्ट स्वरूपातील लंगोट बाजारात उपलब्ध केल्याची माहिती हगीजचे सिनियर ब्रँड व्यवस्थापक श्रीराम पद्मनाथन यांनी दिली आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या हगीज पॅन्टमध्ये संपूर्ण ओलावा शोषून घेण्यात येतो. तसेच मुलांच्या शरीरावर कोणतीही रॅश येत नाही. आपल्या लहान मुलांच्या नाजूकतेची काळजी घेण्याची यात पूर्ण व्यवस्था करण्यात आली असून त्यामुळे लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य देखील कायम राहतं अशी माहिती त्यांनी दिली आहे.
पहिले म्हणजे मी हॅपी मदर्स डे साठी सगळ्यांना विश करू इच्छिते आणि माझं हेच म्हणणं आहे की जे आपले बेबीज असतात तर त्यांना आपण जे आपल्यातर्फे बेस्ट देऊ शकतो ते द्यावं. आणि माझ्या मते हगीज ही जी ब्रँड आहे, हे जे डायपर्स आहेत, तर ह्याच्यामुळे माझ्या बाळांना खूपच फरक पडलाय. तर तो उपयोग केला तर तुमच्याही बाळांना तेवढाच फरक पडेल, तेवढंच कम्फर्टेबल राहतील ते. आय थिंक टाईम मॅनेजमेंट हे खूपच इम्पॉर्टंट आहे आजच्या जमान्यात, कारण देर आर अ लॉट ऑफ वर्किंग मदर्स आणि ज्यांना आपल्या बाळांसाठी किंवा आपल्या मुलांसाठी बेस्ट देऊ इच्छितात. तर क्वालिटी टाईम, क्वांटिटी टाईम हे दोन्ही त्याचं कॉम्बिनेशन करणं हे आजकाल थोडं मुश्किल आहे, स्पेशली द क्वांटिटी पार्ट. तर जर आपण हगीजची मदत घेतली तर त्यांच्या लोअर हार्फची काळजी करावी लागत नाही. त्यामुळे यू कॅन ॲक्च्युली टेंड की त्यांच्या माइंड यू कॅन ॲक्च्युली त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो की त्यांच्याशी खेळ खेळू शकतो. तर दॅट्स व्हॉट आय वुड से, दॅट यू नो, लीव द लोअर हाफ टू हगीज अँड यू टेक केअर ऑफ द अपर हाफ. विधिमंडळ अधिवेशनात पुण्याच्या संदर्भातील 175 प्रश्न आणि 50 तारांकित प्रश्न मांडण्यात आले असल्याची माहिती आमदार दीप्ती चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यापैकी काही प्रश्नांची दखल घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात आली असल्याचं आमदार दीप्ती चौधरी यांनी यावेळी सांगितलं. यामध्ये पीएमपी बसेसला लागणारी आग, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन उपस्थित केलेल्या प्रश्नांची सभापतींनी दखल घेऊन नगरविकास मंत्री, नगर सचिव यांची संयुक्त बैठक घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुणे शहरात महिलांच्या शौचालयाची दुरावस्था, पीएमआरडीएच्या संदर्भातील प्रस्ताव, गरीब रुग्णांना निमशासकीय रुग्णालयात उपचार करण्यात यावेत, शहरातील वाहन पार्किंगच्या समस्या अशा प्रश्नांचा समावेश असल्याचेही चौधरी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. अचानक लागलेल्या आगीमुळे गुडलक चौकावरील वसतिगृहात धावपळ उडाली. आग लागली तेव्हा 4 मुली वसतिगृहातच अडकून पडल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुटका केली. गुडलक चौकाजवळच विमल निकेतन नावाचे मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहामध्ये अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ती लागली असावी असा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्तविला आहे. आगीचे वृत्त समजताच 2 बंबांसहित अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले. त्यांनी सुमारे 20 मिनिटात ही आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणली जात असतानाच वसतिगृहात 4 मुली अडकल्याचे लक्षात आले. घाबरून त्या मोठ्याने आरडाओरडा करत होत्या. त्यांची सुटका करण्यात आली. या वसतिगृहात असलेल्या जिन्याच्या खाली विजेचे मीटर आहे. त्या मीटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असण्याची शक्यता अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख राजेंद्र जगताप यांनी वर्तवली आहे. मीटरच्या शेजारीच आंब्याचे बॉक्स भरून ठेवण्यात आले होते. ते बॉक्स लाकडी असल्याने आग जास्तच भडकत गेली असे त्यांनी सांगितले. भारतीय विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फोटोग्राफी या संस्थेचे 9 मे रोजी प्रसिद्ध अभिनेते आणि छायाचित्रकार बोमन इराणी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. भारतीय विद्यापीठाच्या 47व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवार दिनांक 9 मे 2011 रोजी दुपारी 4 वाजता भारतीय विद्यापीठातर्फे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या स्कूल ऑफ फोटोग्राफी या संस्थेचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते आणि ख्यातिकीर्त छायाचित्रकार बोमन इराणी यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी भारतीय विद्यापीठाचे संस्थापक आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम आहेत. भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम यांची सन्माननीय उपस्थिती या समारंभाला लाभणार आहे अशी माहिती भारतीय विद्यापीठाचे कार्यवाह डॉक्टर विश्वजित कदम यांनी दिली. 15 जून 2011 पासून पुणे सातारा रस्त्यावरील शैक्षणिक संकुलात स्कूल ऑफ फोटोग्राफी सुरू होईल. भारतातील ही अशा स्वरूपाची एकमेव संस्था असेल. छायाचित्रण कलेतील अत्याधुनिक साधनांच्या द्वारे अत्यंत उच्च दर्जाचे शिक्षण येथे देण्यात येईल. छायाचित्रण कलेतील सर्व पैलू, तांत्रिक बाबी विद्यार्थ्यांना शिकवल्या जातील. हा पदविका अभ्यासक्रम 1 वर्षाचा असेल. यामध्ये छायाचित्रणाविषयी मूलभूत बाबी तसेच जाहिरात छायाचित्रण कला आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या कलेच्या ज्या बाबींमध्ये विशेष प्रावीण्य मिळवायचे आहे त्याचेही परिपूर्ण ज्ञान दिले जाईल. अधिक माहिती देताना राजन चौगुले म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये अव्वल व्यावसायिक छायाचित्रकार बनण्यासाठी आवश्यक असलेली मनोभूमिका तयार व्हावी यासाठी ही शिक्षण संस्था मदत करेल. आमचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांचा पाया पक्का करेल. तसेच त्यांच्यातील कौशल्य वाढीस लागावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वतंत्र शैली तयार होण्यास मदत होईल. भारतातील नामवंत छायाचित्रकारांचे मार्गदर्शन येथील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल.